600 ते 500 400 रुपयापर्यंत रोज डुबून आज सकाळ 6 वाजेपासून हे लोक थांबलेले आहे, तरी सुद्धा हे लोक बाकीचे दखल घ्यायला नाही आणि सकाळपासून हे नुसते ऑफलाईन दाखवू लागलं म्हणून हे ऑनलाईन करायला नाहीये. फक्त मोजून 11 लोक यांना ऑनलाईन केलेले आणि डेमो घ्यायसाठी ह्या भाऊनं त्याला 10 लोक डेमो दाखवलाय की ऑनलाईन चालतंय म्हणून आणि हे घ्यायना नाही, याची दखल घ्यायना आणि हे पैसे मागू राहिले. किती मागू राहिले? किती रुपये घेऊ राहिले तुमच्या फोन? 500 रुपये घेतात ना, त्याच्यासाठी ऑनलाईन नाही करत ना. फक्त या पुढे समोर बाजूला चला 1 मिनिट बाजूला हे गर्दा बघा किती असतं. फक्त एवढ्यासाठीच हे फक्त 500 रुपये नाही देत म्हणून त्यासाठी हे लोक थांबवलेले यांनी, कारण यायला फक्त 500 रुपये लागते म्हणून. आणि हे सरकारनं फुकट दिलेले यायला, जसं की याच्या बापाची जागिरी म्हणून पैसे लुटताय आमच्याकडून. याची दखल घ्यावी शासनाने, ही आमची नम्र विनंती आहे. सकाळपासून फक्त 20 झालेले आहे, सकाळपासून 20च होतं ते 500 रुपये बनवून गेलं. फक्त यांनी 5 मिनिटांमध्ये 10 लोक केलेले आणि यांनी सकाळपासून 20 लोक केलेले आणि 20 मधले सुद्धा 10 यांनी केलेले आणि तिकडे 500 रुपये मागताय. याची दखल घ्यावी. समोर दाखवते पावतीवर लिहिलेलं आहे की रुपये बी द्यायचा नाही आणि जे पैसे मागा त्याची कारवाई करा. हे लोक ऑनलाईन घेतलेले 10-11 लोक जमलेले, हे लोक इथे येऊन बसलेले. सकाळचे छोटे मुलं आहे सुद्धा ते सकाळपासून 9 वाजेपासून घेऊन बसलेले. तर तुम्ही पहा. ताई आपण कशाला आलेला आहे इथं? पण ते द्यायला नाही आम्हाला. काऊन देत नाही ते? आम्ही देते 500 रुपये मागून राहिले म्हणून देऊ नाही राहिले. कुठून आला आपण? आम्ही भोकरदन तालुका लिंगेवाडीतून आलेला आहे. आणि सकाळी किती वाजता आले? 7 वाजता येले. सकाळी 7 वाजता येले. बिना अन्ना पाणीची देऊन बसले आम्ही. आपण पाहू शकता इथे आमची आई बहिणी पण बसलेला आहे. किती रुपये? 600-700 रुपये रोज टुकून इथं येले आज. आणि त्याने काय उत्तर दिले की कधी या म्हणे परत? ते म्हणते आता उद्या या म्हणून. सनी तारीख 8ची आहे. हाँ, उद्या कशी भांडी देणार? आपण बघू शकता आमची. भैया क्या नाम है आपका? भैया नाव काय? आप काय के लिए आए यहाँ पे? भांडे घ्यासाठी. का भांडे भेटले नाही तुम्हाला? त्याला पैसे द्यावे लागते त्याच्यामुळे ते सांगू राहिले ते. त्याच्यामुळे बंद करून. सकाळी किती वाजता आला आपण? 6 वाजता. मधुकर श्रीराम कांबळे. आपण राजूर मध्ये कशाला आले? भांडे घ्यायला. केव्हापासून आले आपण? 6 वाजेपासून. आता किती वाजून आले? 4. आतापर्यंत का मिळालं नाही तुम्हाला? आतापर्यंत साईडचा प्रॉब्लेम चालू होता. माहिती काय 500 रुपये मागत होते. हा, 500 रुपये मागत होते. कशाचे? भांडे होते. ते तर मोफत मध्ये आहे ना? नाही पण 500 रुपये मागत होते. पैसे दिले तर देता का? हा, पैसे दिले. आणि नाही दिला तर नाही दिले तर मग नाही देत. ठीक. काय? सिद्धार्थ दिगंबर दाभाडे, मी राहणार खेगळकडा, हा, जिल्हा जालना, तालुका भोकरदन. कशासाठी आलो आपण? मी संसार बाटली घ्यायसाठी आलेलो होतो सर. किती वाजता आले होते? मी सकाळच्या 9 वाजेपासून आलेलो आहे. हा, तर 9 वाजेपासून फक्त 11 जणांची ऑनलाईन केलेली प्रोसेस. ऑनलाईन प्रोसेस केली आणि हे काय म्हणतात की बा आमचं ऑनलाईन चालू नाही लागलं, हे नाही चालू लागलं. त्यामुळं ते जवळचे लोक बोलून आणि खरंच चालत नाही की ऑनलाईनचा प्रॉब्लेम आहे हे चेक केलं. तर त्यावेळेस यानं सलग 5 मिनिटामध्ये 10 लोकांचं ऑनलाईन करून दिलं. मग यांच्याकडून चाललं आणि यांच्याकडून का चालत नाहीये? फक्त यांनी पैसे घ्यायचे म्हणून हे पैसे घ्यायसाठी बसलेले आणि म्हणून हे ऑफलाईन दाखवतात. ऑनलाईन चाली नाही, हे झालं नाही म्हणून. मौलाना जी आप कहाँ से आए? बरानले काय के लिए आया यहाँ पर राजूर में? संसार बाटली के वास्ते. तो आप कब से आए हैं? सवेरे 6 बजे से. अभी टाइम क्या हो रहा है? 4:30-5 बज रहे. अभी तक आपको क्यों नहीं मिली? पैसे नहीं दे करके नहीं मिली. 500 रुपये मांग रहे. 500 रुपये मांग रहे हैं आपको? हाँ. आपका नाम क्या है? मेरा नाम अमीन है. मैं रोज मजदूरी करता हाँ, और मेरे पास कोई पैसे नहीं है. इसके वास्ते मेरा नंबर भी लगा नहीं और मेरे को दिए भी नहीं. और क्या क्या दिक्कत आ रही है यहाँ? या 500 रुपये भरे तो नंबर लग रहा, हाँ, नहीं भरे तो नंबर नहीं लग रहा. नहीं लग रहा.